नमस्कार सर्वांना. कलादालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले रेसिपी टाकली नाही आहे मी. पेंटिंगचे रेसिपी आणि जरा विठ्ठलाचे डेकोरेशन हे टाकत असल्यामुळे मला त्याला वेळ मिळाला नाही. पण आपण आता हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. तर सूपचे प्रकार बनवणार आहोत आपण. तर तुम्हाला आवडेल ना नक्की. आणि कुणाला वेट लॉस करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे. मला तरी वेट लॉससाठी खूप फरक पडला आहे. तुम्हाला पण कदाचित पडू शकतो. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, पण तुम्हाला पण नक्की फरक पडू शकेल. करून बघा ट्राय. आणि त्याची रेसिपी आज मी बनवणार आहे. काय माहिती आहे, ब्रोकोलीचं सूप बनवते. तर ते खूप हेल्दी आहे. त्यात काय काय आपण घालणार आहोत ते सगळं मी तुम्हाला सांगते. चला तर मग बघूया. त्याचं साहित्य बघूया. ब्रोकोली घेतले मी 150 ग्रॅम आणि बदाम घेतलेत मी एक 7-8 बदाम घेतले. तर रात्री गरम पाण्यात भिजत घाला किंवा साध्या पाण्यात पण चालू शकते. त्याचे साल काढायचं आहे. कांदा घेतला एक चिरून. हिरवी मिरची एकच घेतली, जास्त घेतली नाही आहे कारण तिखट झालं तर ते सूप चांगलं लागत नाही. आणि लसूण घेतले 3-4 पाकळ्या चेचून घ्यायचे त्या. बटर घेतलं आणि मीठ घेतले. बटर आहे किंवा तूप किंवा लोणी पण घेऊ शकता तुम्ही त्याच्याऐवजी. ब्रोकोली मी आता धुवून घेतली आणि त्यात बारीक चिरती येते. ब्रोकोलीमध्ये ना भरपूर विटॅमिन सी, के आणि अँटीऑक्सिडंट फायबर असं असतं. त्यामुळं काय होतं, सूप पोट भरल्यासारखं वाटतं आपल्याला प्यायल्यानंतर. त्याचे खूप फायदे आहेत. पौष्टिक असल्यामुळे हेल्दी पण आहे ते. आता आपण बटर घालूया आणि त्यात कांदा घातला आहे बघा आणि लालसर भाजले. आता मिरची 2 घातले. लसूण आपण आत्ता घातलेलं ते घालूया त्याच्यामध्ये आणि बदाम घालूया. आणि हे सगळं ना लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चांगलं लालसर भाजून घ्यायचं. नुसतं सूप पिऊन काही वजन कमी होत नाही बरं का. त्याबरोबर तुम्हाला संतुलित आहार पण घ्यायला पाहिजे आणि व्यायाम पण केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आधी सूप आपण हलका आहार घेऊ शकतो आपण पण त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम आणि संतुलित आहार घेतलाच पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये ब्रोकोली घालणार आहोत आणि थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला चांगलं. थोडं परतून झालं ना की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि थोडं 2-3 मिनिटं त्याला एक उकळी आली थोडं शिजवून द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर गार झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करायचं आपल्याला सगळं. चवीपुरता मीठ घालूया त्याच्यात. आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरला आपल्याला बारीक करायचं गार झाल्यानंतर. वडून थोडीशी क्रीम घाला म्हणजे आणि सुंदर लागेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.